तर बाहेर पाऊस पडतोय आणि इकडे काजू कटिंगचं काम चालू आहे। सध्या जोरात काम चालू आहे आणि रिस्की काम आहे। परवाच काजू मुडली, मोठी काजू। आणि बघा इकडे सर्व मया भरलेला आहे। नमस्कार मंडळी, मी तुषारने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज साधारण 8 दिवस झाले सतत कोकणात जबरदस्त आणि मुसळधार असा पाऊस पडतोय। 1 मिनिट गेला तर 1 मिनिट जातोय, नाहीतर पाऊसच जात नाही। आज आहे मंगळवार आणि गेल्या मंगळवारपासून पाऊस सुरू आहे। अक्षरशः धुमाकूळ घातला इकडे कोकणामध्ये। काही ठिकाणी दरडी पण कोसळला आहे आणि थंडी पण एवढी आहे ना पावसाला, आणि पाणी पण एवढं जबरदस्त काढलं। मे महिन्यापासून पाऊस पडायला सुरुवात झाली म्हणजे बघा काय करायचं आता। हे बघा इथे पण झोपून उठले, आता मस्त इथे झोपलेली होती, कारण थंडी पण एवढी आहे ना काय सांगायचं बाप रे बाप। तर आणि यंदा पाण्याची सुद्धा कमतरता कुठे जास्त काय भासली नाही, कारण पाऊसच मे महिन्यामध्ये सुरू झाला। तर बघूया, भरपूर ठिकाणी लाईट पण नाही आहे, लाईट येते जाते असा प्रकार चालू आहे। तर बाहेर पाऊस पडतोय आणि इकडे काजू कटिंगचं काम चालू आहे, कारण पाऊसच मे महिन्यात सुरू झाला, त्याच्यामुळे लोकांच्या काजू पण अर्ध्या काढायच्या राहिले आणि काही लोकांच्या काजू तर आत्ता लागत आहेत आणि आमच्यासुद्धा काही काजू आता लागत आहेत। आता तर विकू शकत नाही, कारण विकत घेतच नाही कोण, त्याच्यामुळे दररोज काजूची भाजी। मरणाच्या काजू आहे। बघा पाऊस एवढा पडतोय ना, सगळे आमची रस्त्याची गटार सगळे घाण सगळे रस्त्यावरती आले। तुंबलं होतं गटार, पाणी सगळं रस्त्यावरती येत होतं। आणि लाईट सुद्धा नाही आहे, कारण वरती वायर तुटलेली आहे। तिकडे वायरमन जोडतात वायर, तिकडेच जातोय आपण, बघूया। आणि बाबा किती पावसा पडतोयच तरी किती आहे हा, बाहेर पडायला सुद्धा देत नाही एवढा पाऊस पडतोय, एवढा वारा आहे। मेन म्हणजे लाईटचे वांदे झाले आहेत, लाईट नाही आहे त्याच्यामुळे, कारण सध्या लाईट ही महत्त्वाची आहे। लाईट नसेल तर पुढची सगळी कामं अटकत आहेत। आणि आपली वायरच तुटलेली होती, मेन वायर, इकडे आता जोडण्याचं काम चालू आहे। केलं काम हे बघा आपले सर्वांचे ओळखीचे असे मांगडे वायरमन पोलावरती चढलेले आहे। आणि खरंच सलाम आहे त्यांच्या कार्याला, कारण एवढ्या पावसामध्ये एवढी अर्जंट सेवा द्यायची म्हणजे काय खायची गोष्ट नाही आहे। सध्या जोरात काम चालू आहे आणि रिस्की काम आहे। अगोदर पोलावरती चढण्यासाठी असंच चढायचे, परंतु आता शिडी वापरतात, कारण पाऊस आहे। खरंच डेंजर काम आहे। आणि बघा इकडे सर्व मया भरलेला आहे। ही परिस्थिती असते लावणीच्या टायमिंगला, साधारण जून महिना पूर्ण व्हायला लागला की ही परिस्थिती असते, परंतु ही मे महिन्यातच परिस्थिती आहे। सगळ्या लावणीच्या मया, भाताच्या मया भरलेल्या आहेत पाण्यानं। लाईट गेली होती कारण मेन लाईनच तुटली होती। तर बघितलं ना मंडळी, किती म्हणजे आताचे जे वायरमन आहे त्यांना जबरदस्त कष्ट आहे, कारण फॉल्ट आला की ते लगेचच धावत येतात, असं नाही की डिले होतो, लगेचच फॉल्टवरती काम करायला येतात। आणि मेहनत बघितलीत ना, जबरदस्त मेहनत आहे, कारण सोबतच सर्व सामान घेऊन फिरावं लागतं। शिडी वगैरे बघितलीत, पूर्ण केवढी, पूर्ण पोलापर्यंत पोहोचेल एवढी शिडी होती, फोल्डिंगची शिडी होती, आणि मोठी शिडी घेऊन फिरू शकत नाही, त्याच्यामुळे खरंच। कारण काही फॉल्ट झाला, लाईट गेली की आम्ही लगेच वायरमनला फोन करतो, हॅलो कुठं आहे, कधी येणार लाईट, परंतु आता बघितलं
कशा प्रकारे त्यांचं काम चालू होतं. फटाफट लाईन जोडली, आता जातील आणि चालू करतील. अशा प्रकारे आहे सध्या कोकणातल्या पावसामुळे सगळी गडबड उडालेली आहे. आणि या पावसामुळे हे बघा ढग बघा काय ते, अजून संध्याकाळचे 6 वाजायला आलेत तरी सगळी परिस्थिती ही आहे. हे बघा परवाच काजू मोडली, मोठी काजू पूर्ण, कारण आगोडचीच मोडली, पावसातच मोडली. परंतु लाकडं वगैरे झाली असते पण काही तोडायला काय पावसात जात नाही आहे यांचा. सध्या 7 दिवस झाले कोकणात, 7 ते 8 दिवस झाले पाऊस सतत पडतोय. कधी जाईल काय गॅरंटी देता येत नाही. सगळी कामं खोळंबली आहेत, शेतीची सुद्धा कामं खोळंबलेली आहेत. पाऊस गेला की आपल्या पुढच्या व्हिडिओ यायला सुरुवात सुद्धा होते, कारण अजून पेरणी आहे, लावणी आहे, भरपूर काही बाकी आहे, फोडणी आहे. तर पुढच्या व्हिडिओ पण येतीलच, परंतु यासुद्धा व्हिडिओ बघत राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, नुसत्या व्हिडिओ बघू नका, सबस्क्राईबसुद्धा करा, कारण आपली कोकण कल्चरची फॅमिली वाढवायची आहे. सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. काळजी घ्या पावसातून.